तर सकाळचे वाजले आहेत 8:30. आठ पण नाही, 8 8:30 पण नाही, 8 वाजलेत. तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि तुम्ही विचार करा. आणि आता तुम्ही विचार करत असाल मी मराठीमध्ये बोलतोय की म्हणजे माझा जो पहिला ब्लॉग होता त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये बोललो आणि त्याच्यानंतर पहिला नाही, जो मी स्टेशनला आलेलो तो ब्लॉग होता त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये बोललो आणि ह्याच्यामध्ये मी मराठीमध्ये बोलतो असं का. तर जेवढं माझे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे जेवढे माझे मित्र आहेत तेवढे पण माझ्या ओळखीचे आहेत, ते सगळे मला बोलत होते की यार तू मराठीमध्ये ब्लॉग बनव, मराठीमध्ये तू ब्लॉग बनवशील ना, थांबा जरा व्हायची प्रॅक्टिस कमी करू. तू मराठीमध्ये ब्लॉग बनवशील तर ते ब्लॉग्स व्हायरल होतात. आता मला व्हायरल व्हायचं टेन्शन नाही, मला मला बोलता आलं पाहिजे नीट, म्हणजे कसं ते एक वाईब असते आणि ती मॅच व्हायला पाहिजे. तर म्हणून ते मला बोलत असतं की तू मराठीमध्ये ब्लॉग्स बनव, मराठीमध्ये ब्लॉग्स बनव. तर आता मी ठरवलं की मी मराठीमध्ये ब्लॉग्स बनवणार. पण आत्ता म्हणजे पूर्ण मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी आज आत्ता जे नंतर पुढे पण जे आहे जेवढे पण ब्लॉग्स बनवणार ते मी मराठीमध्ये असतील, ते मराठीमध्ये असतील की नाही ते माहीत नाही. पण जे आत्ता मी गावी आहे, गावी जे सध्याचे आता माझे गावचे ब्लॉग्स असतील ना ते मराठीमध्ये येणार. तर आली अक्कल आली, पण थोडी लेट आली, पण आली. आता माझे जेवढे पण गावचे ब्लॉग्स असणार ना ते मराठीमध्ये असणार. मराठीमध्ये असणार नाही तर मालवणीमध्ये असणार. तुम्हाला मालवणी नाही येत ना तर मालवणी शिकून घ्या. म्हणजे मी नाही बोलणार पण माझ्या घरातले वगैरे सगळे अर्ध्यापेक्षा जास्त मालवणीच बोलतात ते, म्हणून. तर हां, सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझं घर दाखवणार होतो ना. तर घर तुम्हाला आता मी बाहेरपासून दाखवतो चला. बाहेरपासून स्टार्टिंग करतो, नंतर बाहेरपासून नंतर हे जे मी आमचे जे 3 रूम आहेत ते दाखवतो, नंतरला पहिला माळा दाखवतो, आजूबाजूचं दाखवतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली एकदम घर दाखवतो. त्यानंतर तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी कोणतं काम केलं, दुसऱ्या दिवशी कोणतं काम केलं, तिसऱ्या दिवशी असे 3 4 दिवस आम्ही जी कामं केली ती तुम्हाला सांगतो. तर हे बघा, हे आमचं घर आहे. म्हणजे तिकडून त्या साईडून रस्ता आहे, त्या साईडला नदी आहे. तुम्हाला माया दिसत 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 नसेल, काय दिसणार पण नाही, कारण की ती खूप लांब आहे. ही शेतं वगैरे आहेत ना त्याचे खूप लांब, त्या साईडला नदी आणि तिकडून रस्ता आहे नदीच्या इकडून असा, आणि इकडून रस्ता. आणि हे आमचं घर इकडे. थांबा तुम्हाला मागून दाखवतो, मग तुम्हाला नीट दिसेल तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, हे आमचं घर आहे. हा खाली पहिला माळा, इकडे एक हा किचन, हा मधला रूम आणि तो पुढचा रूम. असे 3 रूम आहेत आमचे. आणि वरती पण सेम, तिकडे वर एक रूम, इकडे एक रूम, आणि इकडे इकडे अजून म्हणजे नीट बांधला नाही पण आहे, उभं राहण्यासारखं तर आहे तिकडे. तर हे आमचं घर या साईडून. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे असं नाही की हाय बाजूला पण घरं आहेत बाकीच्यांची, पण जवळजवळ एकदम घरं नाहीत. आता आमचं कसं घर एकदमच मधोमध आहे आणि बाकी सगळीकडे असं जंगल नाही बोलणार, पण असं झाडं वगैरे आहेत. तर रात्रीची मला मला तर भीती वाटते, बाकीच्यांचं माहीत नाही पण मला मला तर आई शपथ खरोखर भीती वाटते माहिती रात्री इकडे निघायला. हे बघा, इकडे झाडं आहेत, इकडे झाडं आहेत, इकडे झाडं आहेत, म्हणजे सगळीकडे झाडं आहेत. तुम्ही बोलाल ते काय, ते घर नाही, तो गोठा आहे, गाईचा गोठा आहे. तिकडे गाई वगैरे बांधून ठेवतात ते आहे. आणि इकडे माकडं पण येतात माहिती आहे. इकडे काल माकडं आलेली, त्यात माकडांना मी चपाती भरवली. 2 3 4 किती तरी माकडं होती, 4 5 होती माकडं. तर चला, तुम्हाला आतमधून आतमधून तुम्हाला नीट दाखवू नाही शकत मी, कारण की आतमधून कसं काळोख आहे. आता सगळे सकाळचे 8 वाजलेत ना. तर आमचा छोटा बाबू आहे ना, तो का तुम्हाला दिसत नसेल तिकडे झोपला आहे. तर छोटा बाबू झोपला म्हणून तिकडे लाईट बंद करून ठेवली आम्ही. तर किचन किचन तुम्ही बघू शकता, आतमधून इकडून दिसत असेल किचन. किचन आहे, परत तिकडे रूम आहे, त्या रूमची पण लाईट बंद आहे, कारण की लाईट बंद आहे ना मग तुम्हाला नीट दिसणार नाही की कसं आहे काय आहे. तर तुम्ही इमॅजिन करून घ्या, कारण की मी मध्ये मध्ये दाखवले 1 2 वेळा. तर आता मी वर सर वरच्या माळ्यावरती नेत तुम्हाला, वरच्या माळ्यावरती वरचा जो फ्लोअर आहे तो दाखवतो, थांबा. माझी मम्मी बसले, दिसत पण नसेल काळोखात. तर हा आहे वरचा माळा. वरचा माळ्याचं पहिलं रूम हा बघा. हा वरच्या माळ्याचा आमचा पहिला रूम आहे. इकडे खाट ठेवले झोपायला वगैरे, कोणाला झोपायची असली इच्छा तर. पहिला हा इकडे दुसरा रूम. तुम्ही बोलतोय का तुम्हाला दिसत नसेल, आम्हाला लाईट लावली. हा दुसरा रूम इकडे, अजून थोडं काम बाकी आहे ते. आणि हा तिसरा. इकडे काय जास्त काय आहे नाही, इकडे तर पत्रे वगैरे लावून ठेवलेत बस, एवढंच.
आणि हे आमचं वरच्या माळ्यावरचं काय म्हणू शकतो, हॉल नाही, हॉल नाही म्हणत, काहीतरी म्हणतात, आता मला नाव नाही लक्षात येते, पण ते आहे हे बघा. असंच आहे ना, असंच सेम खालच्या माळ्यावरती देखील आहे. इकडे बघा, इकडे म्हणजे तिकडून एक आमची सीडी आहे, तिकडे आमची सीडी आहे, त्या साईडला आमची सीडी आहे, आणि इकडून देखील एक सीडी आहे. मग माझी जरा इकडे शेवा आहे, माझा पाय सुरकेल. ती बघा, तिकडून तिकडून देखील एक सीडी आहे. तिकडे परत बावडी आहे, तुम्हाला दाखवलेली बावडी, ती बावडी आहे. तिकडे कपडे वगैरे धुवायला आहे. इकडे खाली सगळे म्हणजे अशी झाडं वगैरे लावून ठेवले, एकदम बागेसारखं असं. नारळाची झाडं तुम्ही बघू शकता, म्हणजे झाडं तर खूपच आहे इकडे, खूप जास्त झाडं लावून ठेवले आजूबाजू सगळी झाडं तो कशी थांब मला नीट दाखवतो. मला एकदाची शेवाळीवरनं उतरते, कारण की एकदा शेवाळीवरनं माझं मुडदं बसवलं ना तर मेलंय मी, म्हणजे मुडदा मी पडलो तर असं बोलतोय. तेव्हा इकडे शेत आहे वगैरे. मला बोलत असेल की तू एवढं दाखवतोस, तू फिरव पण ना, म्हणजे गावची वेगवेगळी जी जागा आहेत त्या सगळं वगैरे फिरव, असं तुम्ही मला सांगत असेल. पण मला कळतंय तुम्हाला, मला सांगताय की तुझं गाव फिरव, पण मी तुम्हाला कसं सांगू, मला गाव मला फिरवायला टाईम नाही, कारण की रोज काय ना काहीतरी कामं लागतं. फक्त आम्ही 7 दिवसात, 7 पण नाही, 5 दिवसाआधी, आम्ही गणपतीच्या 5 दिवसाआधी आलेलो नाही. आम्हाला सगळी तयारी करायची होती, म्हणजे गणपतीचं मंडप आहे ते सगळं करायचं होतं, साफसफाई ते करायचं होतं, पाणी वगैरे आणायचं ते सगळं करायचं होतं, म्हणजे एकदम खूप जास्त कामं होती. तर आम्ही पहिल्या दिवसा आमचं जे मांगर होतं ना ते आम्ही साफ केलेलं, तुम्हाला मी दाखवलं असेल, पण हिंदीमध्ये बोलते जरा त्या समजलं नव्हतं म्हणून. तर ते मांगर आम्ही साफ केलेलं, मांगराची साफसफाई करायची होती, कारण की मांगर पण मेन आहे ना. काय म्हणजे जास्त माणसाला नाही तर कधी जेवण वगैरे बनवायचं असलं मग तिकडे मांगरात जाऊन बनवू शकतो आपण. तर ते मांगर आम्ही साफ केला. परत अजून काय केलं, अजून काहीतरी केलं माझ्या लक्षात नाही येत आहे. मांगर साफ केला, आणि हां, ही वरची तुम्हाला मी दाखवली ना, ही पण साफ केली. इकडे पण खूप जास्त धूळ होती, म्हणजे धूळ काय खूपच जास्त धूळ होती. तर ती वरच्या 3 रूम आहेत त्या साफ केला पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मांगर साफ केला. नंतर तिसऱ्या दिवशी आता मी तुम्हाला दाखवलं की आम्ही खालची जी तयारी होती, डेकोरेशन वगैरे होतं ते लावलं, चादरी लावल्या, पडदे लावले खाली, गणपती बाप्पाच्या मंडपाच्या इकडे. आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा मंडप पण दाखवतोय, थांबा तुम्ही. तर आज आम्हाला पताके लावायचे आहेत. पताके म्हणजे बाहेरच इकडे गणपती बाप्पाची जिकडे स्थापना आहे त्याच्या बाहेर आम्हाला हे लावायचे, पताके वगैरे लावायचे, म्हणजे घरामध्येच ते पताके वगैरे लावायचे आहेत. तर आता मेन प्रश्न काय झाला, काल मी गेलेलो कनेडीला तुम्हाला कनेडी माहीत नसेल तर, कनेडी नावाचं इकडे बाजार आहे, म्हणजे जिकडे मेन मार्केट असतं ना ते आहे. तर तिकडे आम्ही गेलेलो काल. तर तिकडून आम्ही म्हणजे सामान वगैरे घेऊन आलो, काय काय ग्रोसरी वगैरे. तर त्याच्यामध्ये मी गेलो आणि माझे पप्पा गेले, तर आम्हाला थोडे पताके कमी आणले आम्ही, कारण की आम्हाला आणायचे 4 पॅकेट, आम्ही आणले 1च पॅकेट. तर आता ते मोठा प्रॉब्लेम झाला आहे की पताके बरोबर पुरतील की नाही पुरतील, की कमी लागतील जास्त लागतील काय माहीत नाही. ते दादा जेव्हा पताके लावू तेव्हापर्यंतच कळणार आहे. थांबा जर माझा हात दुखतो यार खरोखरच. इकडे व्हिडिओ बनवायला काय नाही, पण इकडे कसं ते नीट एकदम लाईट नाहीत, कारण की इकडून सगळं छत वगैरे आहे ना वरून. इकडे येते जरा नीट लाईट, पण तरी पण जरा वेगवेगळा दिसतोय चेहरा. हां, तर सकाळी सकाळी उठलो 7 वाजता. तर तुम्ही तुम्हाला वाटत असेल की नाही 7 वाजता नाही 8 वाजता उठलो, तर अरे यार 8 वाजता मी व्हिडिओ बनवतोय. 7 वाजता उठलो, 8 वाजता उठलो, जरा पाणी बिणी आणलं, मम्मीची मदत केली, काकी सगळ्यांची मदत केली, कारण की पाणी आणलं थोडं. अजून नाश्ता करायचा बाकी आहे, नाश्ता अजून केला नाही, कारण की नाश्ता अजून बनवायचं आहे. कामं खूप आहे यार, तुम्हाला समजू शकता ना. इकडे मुंबईसारखं हाल नाही. मुंबईला कसं उठलं खाल्लं डायरेक्ट तोंडात आपली मर्जी. पण खरं बोलू तर इकडे म्हणजे मजा येते, असं नाही बोलणं मजा नाही, इकडे खूप जास्त मजा येते, कारण की सगळी माणसं एकत्र आहेत, घरातले एकत्र आहेत, तर मजा लय येते. पण मुंबईची पण जरा आठवण येते, कारण की मुंबईला कसं आपल्या मर्जीचा मालिक, मला हवं ते करायचं. मला जेव्हा हवं तेव्हा उठणार, जेव्हा हवं तेव्हा खाणार, जे पाहिजे ते करणार, तसं असतं. तर तिकडे थोडी लिमिट्स आहेत. पण इकडे सोबत माणसं खूप आहेत, 4-5 माणसं आहेत मस्त. एक छोटासा बाबू आहे त्यासोबत तो आहे खेळायला सोबत. तर तेच. हां, चला तुम्हाला खालचं आमचं जे गणपतीचं मंडप आहे ना ते दाखवतो तुम्हाला, आम्ही जे डेकोरेशन केलं आहे ते. आता आम्ही आलो आहोत खालच्या माळ्यावरती, तुम्ही बघू शकता. हे बघा सेम खालच्या फ्लोअर, तुम्हाला सांगितलं आहे ना की खालचा फ्लोअर पण एकदम सेम टू सेम आहे. सेम हा बघा, इकडे मागे आमचं देवघर आहे, तिकडे तिकडे आम्ही सगळी ती तयारी आहे ती सगळी केली आहे.
इकडे आम्ही सगळी तयारी वगैरे केली आहे. इकडे हा तुम्ही काय बघत असाल टेबल वगैरे, पण इकडे भांडी वगैरे साफ करून ठेवले देवाची, ती सगळी पडदे बिडदे लावले. इकडे वर पडदा लावलाय, ते वर लावले. परत तिकडे साईडला पडदे लावलेत, हे मागचं लावलं, हे लावलं. तुम्हाला वाटत असेल की नाही एवढं सुद्धा केलं, एवढ्या ह्याच्यात काय काम आहे, पण नाही, हे करायला पण आम्हाला खूप जास्त वेळ लागला. कारण की ह्याच्यावरती पाठ ठेवायचा, त्या पाठ्यावरती चढून तिकडे वर लावायचं, उकाल लावायचं, आणि साईज पण बरोबर येत नव्हती, म्हणजे परफेक्ट एकदम अँगल वगैरे येत नव्हतं ना, तर ह्याच्यासाठी पण खूप जास्त टाईम लागला. तुम्हाला नीट दिसत नसेल मला कळते, इकडे लाईट लावेल ना तेव्हा दिसेल. थांबा लावतो. हां, हे बघा, आता इकडे लाईट लावली, आता तुम्हाला दिसत असेल नीट. तिकडे म्हणजे मागे वरती जेवढं पण हे सामान वगैरे होतं ते सगळं लापायला इकडे पडदा लावलाय, वर लावलं. परत हे हे तुम्ही बघू शकता, हे हे आम्ही काढलं आहे पूर्ण असं, त्या शिगातनं काढलं, बाहेर ठेवलं, ते जरा साफ वगैरे केलं, हे केलं. आणि इकडे आमचे देव आहेत ते. परत अजून हे सगळे खाली गुन्ह्या वगैरे होत्या, त्या सगळ्या काढून साफ केल्या, साड्या वगैरे. तर अजून थोडं डेकोरेशन करायचं, हे आहे ह्याच्यावरती अजून काही ना काहीतरी टाकायचं आहे. पर अजून बाहेर इकडे 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 पताके लावायचे असे, इकडे असे संपूर्ण पताके लावायचे आहेत. हे आधी बंद करू दे. ह्याचं पण लावायचं आहे, आता दुपारी लावणार पताके, पण आता दुपारी लावायला लागतील. दुपारी म्हणजे चहा नाश्ता वगैरे केल्यावरती. सॉरी. हवं टकलू झोपला, दिसत पण नसेल तुम्हाला. थांबा, हवं का टकलू. तुम्ही जे काय बघितलं ते माझं घर होतं, गावचं माझं घर होतं. आणि तुम्हाला वाटत असेल की यार तू एवढे 3-4 व्हिडिओ वगैरे बनवले, ते तर हिंदीमध्ये बनवले, आता आत्ता मराठीमध्ये बनवलं, तर आत्ता काय फायदा आहे. मला चप्पल घालायला लागेल, कारण इकडे शेवाईल खूप आहे. हां, तुम्ही विचार करत असेल की तू एवढे हिंदीमध्ये बनवलेस आता व्हिडिओ स्टार्टिंगचे वगैरे, आणि आता मराठीमध्ये बनवून कायच आहे तुझ्याकडे दाखवायला. तर मेन सण तर आता बाकी आहे. मेन तर गणपती बाप्पा अजून आले पण नाहीत, आणि गणपती बाप्पा येणार, मग तो जो तो आहे तो मेन व्हिडिओ, आणि तो आता मराठीमध्ये बनवणार मी. परत अजून मामाकडे जाणार आहे, तो व्हिडिओ बनवायचा आहे. मामाकडे जायचं आहे, तो व्हिडिओ बनवायचा आहे. मामाचं घर दाखवायचं आहे. म्हणजे आता मी घरासमोर, इकडे आमच्याकडे बैल वगैरे काय नाही जास्त. इकडे इकडे घर आहे फक्त, घर मोठं आहे, आणि फिरायला जागा वगैरे. पण मामाकडे कसं, मामाकडे बैल आहेत, मोठे बैल आहेत. पण अजून तिकडे लहान पोरं आहेत, तिकडे खूप म्हणजे खूप काय काय दाखवाय. कारण की तिकडे कसं असं ओपन आहे. इकडे इकडे कसे आमच्या इकडे झाडं आहेत जास्त, तिकडे झाडं नाही, तिकडे एकदम शेत आहे ओपन. तुम्ही कधी बघितलं नसेल, आता मी जाणार ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे माहिती, खूप भारी. तर मला मला माझ्या मामाचंच घर आवडणार ना, म्हणजे माझं पण आवडतं असं नाही, माझं पण खूप चांगलं आहे. पण मामाच्या गावी कसं एकदम मजा असते, मामाचं गाव असं लहानपणीपासून. तर ते मामाच्या गावी जाणार आहे आता. आमचं जेव्हा गणपती होईल ना, तेव्हा त्याच्यानंतर मी मामाच्या गावी जाणार. तर मामाच्या गावी जायचं, तिकडे ब्लॉग्स बनवायचे, तिकडे व्हिडिओज बनवायचे. आणि मेन तर सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते कॉलेजचं. मेन सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते कॉलेजचं. कॉलेजचे माझे असाइनमेंट वगैरे, प्रोजेक्ट वगैरे दिले ते पूर्ण करायचे आहेत. काय माहिती आता कसं काय होईल ते. गणपती बाप्पा काहीतरी करा यार, माझे प्रोजेक्ट्स पूर्ण करा.